पाठ पहिला. इतिहासाची साधने. मुलांनो, यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. या साधनांमध्ये भौतिक, लिखित, मौखिक तसेच दृक, श्राव्य आणि दृक्श्राव्य या साधनांचा समावेश होतो. 1. भौतिक साधने म्हणजेच विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी. यातील एक एक साधन आपण थोडक्यात पाहूया. साधन 1. इमारती आणि वास्तू. ब्रिटिश सत्ताधीश आणि स्थानिकांच्या राज्यकारभाराच्या काळात विविध इमारती जसे की प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे वाडे, किल्ले, तुरुंग तसेच पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या. यातील काही वास्तू राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तात्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूंच्या स्वरूपावरून त्यावेळीची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. उदाहरणार्थ, अंदमान येथील सेल्युलर जेलमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी आणि मुंबईतील मणिभवन किंवा वर्धा येथील सेवाग्राम या आश्रमांमधून गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील आगाखान पॅलेसमधील गांधी स्मारक यासारख्या संग्रहालयात विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात पुतळ्यांच्या रूपात उभारली गेलेली अनेक व्यक्तींची स्मारके आपल्याला त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती देतात. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवरून संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती मिळते. पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडित व्यक्ती यांची माहिती सांगतात. कृती. तुमच्या जवळच्या परिसरातील स्मारके, पुतळे, वस्तू संग्रहालये यांना भेटी देऊन तिथे मिळालेल्या माहितीची नोंद ठेवा. 2. लिखित साधने. यामध्ये पत्रव्यवहार, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, पुस्तके इत्यादींचा समावेश होतो. वृत्तपत्रे व नियतकालिके. वृत्तपत्रातून आपल्याला समकालीन घटना, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. यामध्ये एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकजागृतीची साधने असलेली ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बझार पत्रिका इत्यादी वृत्तपत्रे महत्त्वाची ठरतात. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निबंधमाला हे साप्ताहिक, लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे प्रसिद्ध आहेत. डॉक्टर आंबेडकर यांनी सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी चालू केलेली जनता, प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे. मूकनायक हे पाक्षिक तसेच बहिष्कृत भारत हे पत्र महत्त्वाचे आहे. नकाशे व आराखडे. शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणचे बदलणारे स्वरूप अभ्यासण्यासाठी नकाशे उपयोगी ठरतात. तसेच एखाद्या भागाच्या किंवा इमारत स्थापत्यशास्त्राच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्यासाठी वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे महत्त्वाचे ठरतात. मौखिक साधने. मौखिक साधनांमध्ये स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या या सगळ्यांचा समावेश होतो. आता त्यामध्ये स्फूर्तिगीते आपण पाहू. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात रचना केलेल्या लिखित स्वरूपातील स्फूर्तिगीतांमधून तसेच अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते.
पोवाडे ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळण्यासाठी तसेच लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी पोवाड्यांचा उपयोग होतो. 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम, शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा या सर्वांवर पोवाडे रचले गेले. आता दृक, श्राव्य आणि दृक्श्राव्य साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येईल. छायाचित्रे ही दृक स्वरूपातील साधने आहेत. विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांच्या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांच्या चित्रांच्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. आता आपण वेगवेगळी छायाचित्रे आणि त्यातून मिळणारी माहिती याचा एक तक्ता बघूया. छायाचित्र आणि मिळणारी माहिती. व्यक्ती, ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता. प्रसंग, संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. वस्तू किंवा वास्तू, त्यांचे स्वरूप लक्षात येते. आता आपण वळूया ध्वनिमुद्रितेकडे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळातील नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते यांच्या ध्वनिमुद्रिते यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण. आता चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. विविध ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनिचित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. तर मुलांनो, प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारची साधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेल्या अनेक लिखित साधनांचा वापर करताना ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, तसेच एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल.